कोनिचिवा मिनासान, ईशोनी गांबारो या आपल्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत N4चं ग्रामर, व्याकरण N4चं, ज्यातला लेसन 1 त्याच्यातला आपण काही भाग आपण पाहणार आहोत व्याकरणामध्ये. तर ग्रामर पॅटर्न आहे अनदिस, अनदिस किंवा नो दिस. तर याचा अर्थ होतो की कोणत्याही गोष्टीबद्दल त्याचं जे कॉज असतं, रिझन असतं, एखादं कारण असतं, त्यामागचं जे बॅकग्राऊंड असतं आपण म्हणतो तसं, तर ते गोष्ट रिझन सांगण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीला एम्फोसिस करण्यासाठी ते इथे अनदिस किंवा नो दिस वापरलं जातं. तर अनदिस आणि नो दिसमध्ये फरक काय आहे? तर अनदिस हे जनरली आपण नेहमीच बोलते वेळी, म्हणजे बोली भाषेमध्ये, स्पोकन लँग्वेजमध्ये बोललं जातं, स्पोकनसाठी वापरला जातो हा वर्ड. आणि जे नो दिस आहे ते लिहायच्या वेळी वापरलं जातं. तर त्याच्यामुळे आपण आता पाहतोय की हे वापरलं कसं जातं, कशा पद्धतीने सेंटेन्सेसमध्ये वापरतात. तर वर्बला लागतं, ई ॲडजेक्टिव्हला लागतं, ना ॲडजेक्टिव्ह यांच्या प्लेन फॉर्मला अनदिस लागतं आणि नाऊनला अनदिस लागतं. ठीक आहे. तर चला बघूया आपण कशा पद्धतीने हे प्रत्यक्षपणे वाक्यांमध्ये वापरलं जातं. तर इथे सर्वात पहिलं उदाहरण बघूया आपण रेंचू, की मेनी गोमिका हैतांदिस. मेनी गोमिका हैतांदिस म्हणजे काय? तर माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी कचरा गेलाय. देअर वॉज सम डस्ट इन माय आईज. तर इथे मेनी गोमिका हैतांदिस, हैतांदिस हैरू हे जे वर्ब आहे ह्याला अनदिस लागले. हे आपण पास्ट टेन्समध्ये सांगतोय, त्याच्यामुळे त्याचा पास्ट फॉर्म करून मग अनदिस लागलेला आहे. ठीक आहे. तसंच दुसरं उदाहरण बघूया, किराईनांदिस. किराईनांदिस मला काही हे आवडत नाही आहे, आय डोंट लाईक इट. किराईनांदिस, किराईना हे आपण इथे अनदिस लावलंय. किराईना म्हणजे नाकियोशी जी आहे तिला अनदिस लावलंय. त्याच्यानंतर पुढचं आहे ई काबांदिसने. ई काबांदिसने दोको दे कात्तांदिस का, म्हणजे ही छान बॅग आहे, कुठून घेतली? तर ह्याच्यामध्ये इथे नाऊन आहे काबान, आणि इथे आपण कात्तान हा जो वर्ब आहे ह्याला अनदिस लागला. ओके, ह्या वर्बला अनदिस लागला. त्याच्यानंतर आपण इथे बघूया वाताशी वा सुपोत्सु वा सुकी जानाईंदिस, म्हणजे मला स्पोर्ट्स आवडत नाहीत. तर इथे सुकी हे जे ॲडजेक्टिव्ह आहे, ना ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला आपण अनदिस लावले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे अनदिस अतिशय सोपं आहे. थोडीशी प्रॅक्टिस केली तर आपल्याला सहज जमू शकतं. तर आपण बघूया की कोणकोणत्या गोष्टींना अनदिस कसं लागतं. वर्बचा प्लेन फॉर्म इकू आणि त्याच्या पुढे अनदिस, बरोबर. इकुंदिस. ना ॲडजेक्टिव्ह असेल तर कसं होतं? किराईनांदिस, किराईनांदिस. मग अशा आपण एक्झाम्पलमध्ये पाहिलं होतं किराईनांदिस. तसंच सामुइंदिस हे काय? ई ॲडजेक्टिव्ह आहे. ई ॲडजेक्टिव्हसाठी सामुइंदिस. आणि नाऊनसाठी कसं होतंय बघा, ब्योकिनांदिस, ब्योकिनांदिस. मग इथे कसं होईल? इका नाईंदिस, इका नाईंदिस हे वर्ब आहे. त्याच्यानंतर किरेजानाई आपण हे निगेशनमध्ये वापरतोय, मग कसं होतंय? किरेजानाईंदिस, बरोबर. आता इथे सांगा बरं कसं होईल? सामुई बघितलं ना आपण, सामुइंदिस. मग इथे कसं होईल? सामुई कुनाईन
बरोबर, सामूहिक पुन्हा इंग्लिश, सामूहिक पुन्हा इंग्लिश. आता इथे पुन्हा निगेशन आहे, ब्योकिनाचं, ब्योकिनाचं. इथे कसं वापरणार आपण, ट्राय करून बघूया. ब्योकीच्या नाईंदेस, अगदी बरोबर, ब्योकीच्या नाईंदेस. अशाच पद्धतीने ही उरलेली जे वर्ब ना ॲडजेक्टिव्ह, ई ॲडजेक्टिव्ह आणि जे नाऊन आहेत याचे जे 2-2 एक्झाम्पल्स आहेत ते नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा, म्हणजे तुम्हाला जमलं की नाही हे आपण सांगू शकू. ठीक आहे, प्रयत्न करा आणि असंच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आणि साध्या सोप्या भाषेतून जपानी भाषा शिकण्यासाठी आमच्या ईशोनी गांबारूच्या ऑनलाईन जॅपनीज क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय माता.